सो तुम्हाला माहिती आहे का चाकवतची भाजी? कारण की मला तर ह्या आधी नव्हतं माहिती. माझ्या काकांनी गावावरून आणलेली ही भाजी आणि एवढी आवडलेली ना मला, की मी लगेच काकांना बोलली परत आणा. तर मग हे मी दुसऱ्यांदा बनवते. मी पहिल्यांदा आवडली म्हणून बोललं चला यावेळेस रेसिपी पण शूट करते. सो मी आधी भाजी धुवून घेतली 4-5 वेळा. त्यानंतर त्याला कापून शिजायला ठेवलं आणि त्यात डाळ ऍड केलीये. मी मुगाची डाळ ऍड केलीये. तुम्ही कोणतीही करू शकता, चण्याचीही करू शकता. त्यानंतर मी त्याला मस्त शिजवलं. त्यानंतर मी मिक्सर जारमध्ये घेतलं लसूण, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली, त्याची पेस्ट केली आणि भाजी शिजल्यानंतर त्याला चांगलं मी ढवळून घेतलंय, म्हणजेच चांगली अशी ग्रेव्ही होईल. मग मी ऍड केलं पातेल्यात तेल आणि चांगलं तेल सुटूस्तवर त्याला भाजून घ्यायचं मिरची आणि लसणाच्या पेस्टला, तेव्हाच मज्जा येते खायला. त्यानंतर चांगलं भाजल्यावरती बघा कसं तेल सुटलंय. त्यानंतर मी भाजी ऍड केली त्यात आणि काहीच नाही, फक्त मीठ टाकायचंय आणि उकळी आल्यावरती शेंगदाण्याचं कूट ऍड करायचंय. बस झाली भाजी आणि एवढी टेस्टी लागते ना, भाकरी मस्त गरम गरम चुरून खायची, एक नंबर लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि सेम अशीच रेसिपी पालकच्या भाजीची पण करू शकता, एकदम भारी लागते. बाय बाय.